13 मे 2026 रोजी मुख्यालयामध्ये दुसऱ्या माळ्यावरती शहर अभियंता आणि अतिरिक्त शहर अभियंता यांच्या कार्यालयामध्ये आणि कार्यालयाच्या बाहेर दालनामध्ये जोरदार दोन नगरसेवकांचा वाद हा उत्तम YouTube चॅनलवरून आम्हाला कळाला। मी सुद्धा प्रत्यक्षात पाहिला आणि दोन्ही नगरसेवक रवींद्र इथापे आणि प्रदीप गौत दोन्ही नगरसेवक होते। नियमाप्रमाणे कलम अधिनियम नवी मुंबई महापालिका कलम अधिनियमाप्रमाणे 10 प्रमाणे त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे असं आम्ही माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनात असं म्हटलं आहे की ज्या 13 तारखेला जो दोघांचा आपसात कंत्राट ठेक्यावरून आपसात वाद झाला, म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी नगरसेवकाचे लागेबंदे ह्या ठेकेदाराशी किंवा ठेके संदर्भात दिसतात। दोन्ही ठेकेदार आपसात वाद होतात, त्यांचा टक्केवारीने वाद असणार आणि प्रदीप गवत यांच्या हातामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षात टेंडर कॉपीचे पेपर्स ते दाखवतात, त्या वृत्तवाहिनीत पाहिलं आम्ही, ते दाखवत आहेत की इथे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांची सही नाही। हे मुख्य म्हणजे पेपर हे त्यांच्या हाताला घेतले, म्हणजे याचा अर्थ नवी मुंबई महापालिका बदनाम पण होते या दोन नगरसेवकांमुळे आणि विशेष लागेबंदे यांचे ठेकेदाराचे असल्यामुळे यांचं नियमाप्रमाणे टेंडरमध्ये असं की कुठल्याही ठेकेदाराशी ठेक्या संदर्भात किंवा ठेकेदारी संदर्भाशी नगरसेवकांचे लागेबंदे नसावे, जर असले तर नियमाप्रमाणे नगरसेवक पद रद्द केलं जाईल। पण त्याच आधारावरती आम्ही हे लोकांना दिसून आलेलं आहे, यांचा वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे आणि ह्याच आधारे आम्ही अधिनियम 10च्या कलमाअंतर्गत आम्ही यांचं नगरसेवक रद्द करावं म्हणून निवेदन दिलेलं आहे। हा कुठेतरी आमच्या कर्मचारी अधिकारी आहेत ज्या अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकून कोणतं तरी काम मंजूर करून घ्यायचं आणि टेंडर पास करून घ्यायचा हा सहज हा भाग दिसतोय। त्यामुळे हा मोठा नगरसेवकांचा आणि ठेकेदारांचा वाद हा जो वाद झालेला या महापालिकेत सर्व वृत्तपत्रामध्ये आलेलं, वृत्तवाहिनीमध्ये आलेलं, आयुक्तांनी महापौरांनी यांचा खुलासा द्यायला पाहिजे होता। म्हणजे याचा अर्थ आयुक्त आणि महापौर या नगरसेवकांना पाठीशी घालत आहेत। तर आम्ही नगरविकास खात्याकडे मागणी केली आहे, याची चौकशी करून या दोन्ही नगरसेवकांचं पद रद्द करावं।